बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। विधान भवनामध्ये आव्हाड समर्थक आणि पडळकर समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्यावर पोलीसही आक्रमक झाले। विधान भवन परिसरातून आव्हाड समर्थक नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले। आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या मांडला। जितेंद्र आव्हाड अक्षरशः पोलिसांच्या गाडीखालीच गेले। आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवून धरली। अखेर पोलिसांनी आव्हाडांना बाजूला केलं। विधान भवन परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हा तणाव निर्माण झाला होता। दरम्यान नितीन देशमुखांना सध्या जेजे रुग्णालयामध्ये मेडिकलसाठी आणण्यात आले। लोकशाहीच्या मंदिरामध्ये एकीकडे मारहाण शिबिगाळ झाली आणि त्यानंतर हा राडा आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला स्वतः जितेंद्र आव्हाड हे देखील पोलिसांच्या गाडीसमोरच आले। पुलिस को आगे करती है, नहीं चलेगी। या संपूर्ण प्रकरणा दरम्यान आपण पाहतोय पोलिसांच्या गाडी समोरच स्वतः आव्हाड आलेले होते। अक्षरशः गाडी खाली आव्हाड गेलेले पाहायला मिळाले। पोलीस सुद्धा यावेळेला आक्रमक झाले होते। हा संपूर्ण प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडत होता। या सगळ्यामध्ये कार्यकर्त्याची एक प्रकारे धरपकड होतीये। जाणीवपूर्वक आपल्या कार्यकर्त्याची धरपकड केली गेलेली आहे अशा स्वरूपाचा आरोप त्यांचा होता आणि त्यामुळेच आव्हाड हे आक्रमक झाले। ज्यावेळेला देशमुख यांना ताब्यात घेण्यात आलं। आम्हाला विधान भवनात सांगण्यात आलं, गोळे नावाचे त्यांचे सचिव होते की आव्हाड साहेब तुम्ही जा, सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो। मी म्हटलं जाऊ दे, वाद नको, मी निघून गेलो। आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे, मी यांना सोडतो। मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो। आता मला फोन आला, पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत। काय लावलंय, आम्ही काय वेडेबेडे आहोत की काय? अच्छा, मारायला 5 जण होते। मारायला कोणी सांगितलं? व्हिडिओमध्ये दाखवत आहेत, एबीपी माझावरती अख्खा व्हिडिओ दाखवत आहेत। मारणारा कुठे आहे? मारणारे 5-5 जण मारतायत आणि तुम्ही आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात आहेत, त्याला तंबाखू मळून काय देत आहेत। चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर आहेत इथे, कुठे आहेत ते चव्हाण? कुठे आहेत चव्हाण? आमच्याकडे व्हिडिओ आहे, आम्ही दाखवतो व्हिडिओ। म्हणजे एवढी सरबर आहे, एवढा सत्ता। तुम्ही या सगळ्या प्रकरणाबद्दल विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे। मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। विधान भवनाच्या आवारात घडली ती अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे। संसदीय लोकशाहीच्या या मंदिरात अशी घटना घडणं हे कदापि स्वीकारलं जाणार नाही। या संदर्भातला सखोल अहवाल मी मागवलेला आहे। तो बघितल्यानंतर वाचल्यानंतर मी पुढील कारवाई संदर्भातली घोषणा सभागृहात करेन। अत्यंत दुर्भाग्यपूर्ण अशी घटना आहे। संसदीय लोकशाहीच्या या मंदिरात अशी घटना घडणं हे निश्चितपणे पार्लमेंटरी डेमोक्रेसी किंवा लोकशाहीसाठी ही योग्य नाही। ज्या व्यक्तीचा विश्वास लोकशाहीवरती आहे तो कदापि अशा हिंसाचाराचा सपोर्ट करू शकत नाही। तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विधान भवनातल्या अभूतपूर्व राड्यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। घडलेली घटना अतिशय चुकीची आहे। अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही। या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो। त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे। मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणारं नाही
आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे. तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया काय आहे तीही पाहूया. भाडेकरी त्या ठिकाणी आणले जातात, गुंड आणले जातात आणि तिथे असणारे सामान्य कार्यकर्ता नितीन देशमुख याचे कपडे फाडले जातात. हे अतिशय चुकीचं आहे. अख्ख्या महाराष्ट्राने ही घटना तिथं बघितलेली. ही गुंडाशाही आहे, ही दडपशाही आहे आणि आपल्याला जर सत्तेचा एवढा अहंकार असेल तर तो आपण इलेक्शनच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी उतरू. पण सरकार आणि अध्यक्षांच्या माध्यमातून, सभापतींच्या माध्यमातून आव्हाड साहेबांवर त्या ठिकाणी जो हल्ला होणार होता या बाबतीत कारवाई झाली पाहिजे, शहानिशा झाली पाहिजे आणि आव्हाड साहेबांना तिथं मेसेजेस आलेले आहेत.